लक्ष्मिनी पांडुरंगा ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्तख्य ब्रह्म चित्कला ज्ञानदानं विख्यातं सर्वविद्या विभूषितं गुरुं उत्तमाकरं प्रसिद्धं रामायणं विशारदम् ध्येदाजानुबाहुं धृतशरदं शम्बद्धवद्मासनस्थं पीतं वसो वसाननं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामं करुणसीतामुखकमलमिल्ललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददत्मुरुजटामण्डलं रामचन्द्रं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महपातकनाशनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आलायिकोनी रघुनाथ सैन्य राहवोनी समस्त रथ सांडोनिया भरत पायी धावत अनवाणी धना लागी जीवी कृपन दुखियाळी या लागी मिष्टान्न देखावया श्रीराम दर्शन तैसे मन भरताची प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय कैलासपति भगवान की जय नर्मदा मैया की जय हनुमान विराजिए आइए 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 हनुमान विराजिए अध्यायाची कथा आपण सर्व भाविक सज्जन श्रोत्यांनी श्रवण केली। कालपर्यंत आपण बघितलं भगवान प्रभू रामचंद्राची सुंदर अशी अयोध्या नगरी आणि अयोध्या नगरी मध्ये जे संकट आणि जे दुःखाचं सावट आलेलं आहे त्यानुसार या पवित्र आणि सुंदर अयोध्या नगरीला हे काय झालेलं आहे, कोणाची नजर लागली की काय झालंय, म्हणून या अयोध्या नगरीमध्ये आपण आजचा 5वा दिवस भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवन चरित्राची कथा श्रवण करतो। पण ज्या अयोध्या नगरीमध्ये रामाला काहीच किंमत नसेल, ज्या अयोध्या नगरीमधला राम निघून गेला ती अयोध्या स्मशान सारखी आहे। कारण ही सुद्धा आपली एक अयोध्याच आहे आणि या अयोध्येतल्या रामाला जर आपण बाजूला काढलं तर ही सगळी स्मशानच आहे, ही स्मशान शांतताच आहे। आज त्या अयोध्या नगरीमध्ये राम नाहीये, लक्ष्मण नाहीये, लक्ष्मी स्वरूप असलेली सीतामाई नाहीये। त्याच अयोध्या नगरीमधला जो करता धरता राजा दशरथाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अयोध्या नगरीमधून जे अयोध्या नगरीमधला
जो भरत आणि शत्रुघ्न आहे ते सुद्धा आज अयोध्येमध्ये नाहीये, ते सुद्धा मामाच्या गावी आहेत. आणि या सगळ्या दुःखामुळेच तर आज सुमंत प्रधान कैकईच्या माहेराला म्हणजे कैकई देशाला भरत शत्रुघ्नाला आणण्यासाठी वशिष्ठ महामुनींच्या आज्ञेवरून कैकई देशाला गेलेले आहेत. कारण वशिष्ठ महामुनींनी सांगितलं की जोपर्यंत या राजगादीवर कुणी राजा बसत नाहीये, कुणाचा राज्याभिषेक होत नाही, तोपर्यंत या राजाचा, पहिल्या राजाचा अंत्यविधी करता येत नाही, असं शास्त्र आहे. म्हणून तर पूर्वीपासूनच जर एखाद्या राजाला मुलगा नसेल, कारण असं असायचं की जो राजा आहे पुढे त्याचाच मुलगा राजा होणार, पण ज्याला मुलगाच नाहीये त्या राजासाठी असं असायचं की एखाद्या हत्तीच्या सोंडेमध्ये माला द्यायची आणि सर्व समाज जमवायचा आणि मग हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील समजायचं की तोच राजा झाला. मग त्या राजाचा अंत्यविधी केला जायचा. आज या ठिकाणी सुद्धा अशी परिस्थिती आहे की दशरथ राजाचा मृत्यू झालाय, 4 मुलं आहेत आणि 4 मुलापैकी एकही मुलगा जवळ नाहीये. राम लक्ष्मण परत मागे येणार नाहीये आणि रामाला तर राज्य द्यायचंच नव्हतं. म्हणून तर तेवढ्यासाठीच तर एवढा सगळा अट्टहास झालेला होता. म्हणून भरत शत्रुघ्नाला बोलवण्यासाठी सुमंत प्रधान रात्री 8 वाजता निघाला आणि संध्याकाळच्या 8 वाजता अयोध्या नगरीपासून तो कैकई देशाला जाऊ लागला. पण तिकडे भरताला सुद्धा आज 3 दिवस झाले अन्न पाणी गोड लागत नव्हतं आणि आज तर सकाळपासून भरताला काहीच सुचत नव्हतं. हुरहुर लागत होती, करमत नव्हतं. आणि भरत मामाला सांगत होता, भरताचा मामा होता युधाजित, मामाला सांगत होता, मामा मला अयोध्येला घेऊन चला, कारण माझं मन इथं रमत नाहीये. आता मला खूप वाईट वाटतं आणि खूप काळजी वाटते अयोध्या नगरीची. असं वाटतं अयोध्येवर खूप मोठं संकट आलंय आणि त्या सगळे अयोध्यावासी संकटात आहेत. त्यांना सोडवण्यासाठी किंवा मला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी दशरथ राजावर खूप मोठं संकट आहे आणि याची मला खूप भीती वाटते, म्हणून मला अयोध्येला जायचंय. मामाने सांगितलं, भरता अरे तू खूप काळजी करतो, अयोध्या नगरीचा इतका का विचार करतो, तू जास्त विचार करतोस ना, म्हणून अशी वेळ आली. काही एवढा विचार करायची गरज नाहीये, तू जाऊ तू आजचा दिवस थांब, आपण 1-2 दिवसांनी जाऊच अयोध्येला. पण भरत काही ऐकत नव्हता आणि भरताला आता डोळ्यातले अश्रू आवरत नव्हते. कारण जेव्हा आपला मनुष्य कुठेतरी दूरदेशी असतो आणि त्या माणसाला खूप काही संकट आलेलं असेल आपल्या नातेवाईकांवर, आपल्या माहेरच्या लोकांवर, कारण पूर्वी असं असायचं, आता तरी फोनमुळे काही वेळ लागत नाही, पण पूर्वी असं असायचं, एखादी मुलगी जर तिचं सासर खूप लांब असेल माहेरापासून, तर त्या सासरच्या ठिकाणी जर तिच्या इकडे माहेरी तिच्या आईचा किंवा वडिलांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला तर तिला 8-8 दिवस तिच्यापर्यंत बातमी जात नव्हती. कारण अंतर खूप असायचं, साधनांची व्यवस्था नसायची आणि पत्रव्यवहार सुद्धा अडाणी लोकांमध्ये एवढा जमत नव्हता आणि फोन वगैरे तर काही नव्हतंच. म्हणून पण त्या मुलीला आपोआप तिकडे कळायचं की माझ्या माहेरात काहीतरी वाईट घटना घडली आणि मग त्यावेळी तिची जी गेलेली व्यक्ती आहे ती तिच्या स्वप्नात येऊ लागते. एवढंच नाही तर ती जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला घास कडू लागतो, तिला अन्न गोड लागत नाही, तिला रात्रीची झोप येत नाही. त्यावेळी तिला सगळं काही कळून जातं की काहीतरी माझ्या माहेरच्यावर संकट आलंय असं कळतं. कारण असं लोक अनुभव घेत होते पूर्वीचे, पण आता फोनमुळे अगोदरच सगळ्या गोष्टी माहिती होतात, त्यामुळे या गोष्टींचा अनुभव कुणाला घ्यायला मिळत नाही. पण भरतावर सुद्धा असा प्रसंग आला की भरत शत्रुघ्नाला सांगायचा, मला
कठवत नाही या कैकई देशामध्ये मला अयोध्येला जायचंय. भरत शत्रुघ्न सांगू लागला भरताला, दादा अरे आपण जाणारच आहोत ना, मामाने सांगितलं ना 1-2 दिवसांनी जाऊ म्हणून, पण तू खूपच काळजी करतो. अरे एवढाही नाही विचार करायचा, कारण या ठिकाणी शत्रुघ्न लहान होता, पण लहान माणसापेक्षा शहाण्या माणसाला या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त कळून जातात. आता तर संध्याकाळी 8-8:30 वाजले, जेवणाची वेळ झाली आणि भरत जेव्हा जेवायला बसला, आता भरत सांगत होता मला जेवायचं सुद्धा नाही. युधाजिताने सांगितलं, भरता अरे वेडा झालाय का, काय तुझ्या डोळ्यातले अश्रू, आणि काय अयोध्येला लहान लेकरासारखा हट्ट धरलाय अयोध्येला जाण्याचा. जाऊ ना आपण, इथला कारभार मला थोडा सोयीला लावावं लागेल, असं उठून सुटून नाही जाता येणार, म्हणून 2 दिवस थांब. असं जेव्हा मामा सांगू लागला आणि आता भरत जेवायला बसला, सगळेजण जेवायला बसले आणि भरताने पहिला घास तोंडात घासला आणि घास एवढा कडू लागला की तोंडातला घास भरताने तसाच काढून ताटात ठेवला आणि भरत ताटावरून उठला. तसं अन्न हे ब्रह्म आहे. जेवताना कधी ताटावरून रागवून उठायचं नसतं, ताट कधी असं रागवून लोटायचं नसतं. पण प्रसंगच असा होता की भरत आता पुढचा घास तोंडात घेऊ शकत नव्हता, आपोआप डोळ्यातून अश्रू गळत होते. त्यावेळी मामाला सुद्धा आता भीती वाटू लागली की खरंच या भरताला काय झालंय, आणि खरंच असं काही झालं असेल का की ज्यामुळे भरताला एवढा त्रास होतोय. आता तर मामाने बराच वेळ समजावलं. भरत शत्रुघ्नाच्या शयनगृहामध्ये मामा बराच वेळ बसलेले आहेत, गप्पा सांगू लागले. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगता सांगता बराच वेळ निघून गेला आणि जाता जाता आता 9-9:30 वाजले. मामाने सांगितलं, भरता आता झोपू नये, काळजी करू नको, आपण सकाळी जाऊ. असं म्हटल्यावर भरताने मोठ्याने हंबरडा फोडला आणि भरताने काहीच माहिती नसताना त्या मामाच्या गळ्यात मिठी मारली आणि भरत मोठ्याने रडू लागला. त्यावेळी मामाच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले, पण मामाने सांगितलं, भरता कारण मोठ्या माणसाने लहान माणसाला समजवायचं असतं, असं नाही करायचं. भरता तू शहाणा बाळ आहे ना, आपण सकाळी जाऊ, काळजी करू नको, काही होणार नाही अयोध्येला. अरे अयोध्या काही सामान्य आहे का, अयोध्या रामाची नगरी आहे, अयोध्या दशरथाची नगरी आहे आणि अयोध्या सूर्यवंशाची नगरी आहे, त्यामुळे काही होणार नाही, काळजी करू नको, असं भरताला सांगितलं आणि मामा झोपायला निघून गेला. भरत शत्रुघ्न आता त्यांच्या शयनगृहामध्ये विश्राम करू लागले. पण भरताच्या शत्रुघ्नाला कशी तरी झोप लागली, पण भरत पडल्या पडल्या भरताच्या दोन्ही बाजूंनी गळगळ असे डोळ्यातून अश्रू चाललेले आहेत की काय करावं काही कळत नाही. काय झालं असेल माझ्या अयोध्येला, काय झालं असेल माझ्या दशरथाला, आणि काय झालं असेल माझ्या रामाला. माझी पूर्ण अयोध्या दुःखी दिसते आहे. पाहता पाहता 11:30 वाजले, 11:45 वाजले आणि 12 वाजायला फक्त 5 मिनिटं कमी असताना भरताला डोळा लागला. जसा डोळा लागला तसंच भरताला स्वप्न पडू लागलं की त्या स्वप्नामध्ये भरताला काळ्या कुट्ट रंगाची एक स्त्री दिसू लागली की जिने मोकळे केस सोडलेले आहेत, तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि तिचं नाक नक्क आहे, तिचे डोळे मोठे मोठे आहेत आणि ती मोठमोठ्याने हसते आहे. कारण हे सगळं अपशकुनाचे लक्षण आहे. भरताने जेव्हा हे स्वप्न बघितलं, कारण असं स्वप्न कुणाला पडूच नाही आणि असं प्रत्यक्ष सुद्धा कुणाला दिसू नये. काळे वस्त्र घातलेली स्त्री जर आपल्याला समोरून आलेली दिसली तर अशुभ असतं. मोकळे केस सोडलेली स्त्री जर समोरून आली, आपण शुभ कामासाठी चाललेलं असलं तर ते अशुभ असतं. पण आता कोणाकोणाला अशुभ समजणार आहे, कारण आता संस्कृतीच तशी आली आणि या देशाची फॅशनच तशी झाली की मोकळे केस जी स्त्री सोडणार नाही तिला कोणी चांगलं म्हणणारच नाही. आई बापांनीच परवानगी देऊन टाकली. आमची आजी तर आम्हाला कधी केस मोकळे सोडू देत नव्हती,
केस कधी कापू देत नव्हती. केस कापली लहानपणी तर तरी सुद्धा आजी खूप शिव्या द्यायची. म्हणायची नाचायला जा, तुम्ही काय आपले आहात का? तुम्हाला काही देशाचं कळणार आहे का? तुम्हाला काही संस्कृती कळणार आहे का? कारण असं काय काय आजी रागवायची आमच्यावर. आणि लहानपणापासून अशा वेण्या अगदी आवळून वेण्या घालायला लावायची. आणि ती सवय लागून राहिली तर कधीच वेणी कधी मोकळीच राहत नाहीये. कारण केस स्त्रीने कधी मोकळे ठेवायचीच नसतात. काळं वस्त्र कधी परिधान करायचं नसतं. पण काळ्यावर कोणतंही मॅचिंग होतंय म्हणून काळच जास्त. कधी कधी तर फॅशनच येते की काळच घातलं पाहिजे अशी. आणि स्त्रीने कधी मोठ्याने हसू नये. एक वेळ मोठ्याने रडलं तर चालतंय पण मोठ्याने हसू नये स्त्रीने. जिचा आवाज घराच्या बाहेर येईल हसल्याचा असं कधीच असू नये. कारण ते सुद्धा स्त्रीला सौम्य आणि कोमल स्मित हास्य शोभतं. मोठ्या आवाजाचं हास्य तिला शोभत नाहीये. म्हणून भरताला हे सगळं अपशकून दिसू लागले. आणि स्वप्नात अशी अकराळ विक्राळ स्त्री दिसली. एवढंच नाही, काही बिना मुंडक्याची माणसं सुद्धा दिसू लागले. आणि भरताने 5च मिनिटांमध्ये एवढं दृश्य बघितलं आणि मोठ्याने ओरडून तो जागा झाला, उठून बसला. आणि त्याच्या आवाजाने शत्रुघ्न सुद्धा जागा झाला. शत्रुघ्नाने सांगितलं की शत्रुघ्न सांगू लागला, दादा अरे काय झालं तुला? अरे काय इतकं ओरडला? आता फक्त शत्रुघ्नच नाही, मामाच्या शयनगृहामध्ये सुद्धा हा आवाज गेला. आणि मामा तर असा धावत पळतच आला. अरे काय झालं भरता तुला? म्हणून मामा जेव्हा आला, भरताच्या शेजारी त्याच्या समोर त्याच्या कॉटवरती बसला, तेव्हा भरताने पुन्हा मामाला एकदा मिठी मारली आणि आता मोठमोठ्याने रडू लागला. रडत असता मामाने सांगितलं, काळजी करू नको, चल आत्ताच तुला घेऊन अयोध्येला जातो. त्याला समजावू लागले आणि सांगितलं, आत्ताची आत्ता निघतो, काही काळजी करू नको, रडू नको. असं जेव्हा भरताला सांगत होते तेवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. टप 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 आवाज येऊ लागला. तेव्हा युधाजित सावध झाला. अरे काही संकट आलं की काय माझ्या देशावर सुद्धा? म्हणून युधाजित सावध झाला आणि बघू लागला की घोड्यांच्या टापाचा आवाज येतो म्हटल्यावर काही दुसऱ्या देशाचं सैन्य आलं की काय युद्ध करण्यासाठी. म्हणून युधाजित उठून दारामध्ये उभा राहिला आणि दरवाज्यातून पाहतो तर जो रथ येतो आहे त्या रथाला जो ध्वज आहे तो ध्वज म्हणजे अयोध्या नगरीचा ध्वज दिसला. रात्री 12:15 वाजता हा रथ आला आणि तो रथ येऊन दारात उभा राहिला. तेव्हा युधाजित घाईघाईने बाहेर गेला आणि सुमंत प्रधानाजवळ जाऊन उभा राहिला. सुमंताला विचारू लागला, सुमंता का रे इकडं एवढ्या रात्री का? काय झालंय? सुमंताने सांगितलं, भरत कुठे? आत आहे. शत्रुघ्न तोही आतच आहे. सुमंताला विचारलं, आता सांग काय? सुमंताने सांगितलं, खूप वाईट घटना घडली. अरे काय घडलं? अरे राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले आणि तुझ्या सख्या बहिणीने कैकेयीने हे सगळं केलं. सगळ्यांचा प्राण असलेला राम तिने वनवासात पाठवून दिला. 14 वर्षापर्यंत राम वनवासात राहणार आहे. त्याच्यासोबत सीता लक्ष्मण गेलेत. एवढंच नाही, वनवास म्हणजे काही जवळपास नाहीये. अरे ते दंडकारण्यात पाठवलंय तिने, राक्षसांच्या खाईमध्ये पाठवलंय. आणि युधाजिता, अरे तुझ्या बहिणीने एवढंच केलं नाही तर तुझ्या बहिणीने दशरथ राजावर एवढं संकट आणलं की रामाचा राज्याभिषेक थांबवल्यामुळे आणि राम वनवासाला गेल्यामुळे रामाच्या विरहामध्ये राजा दशरथाने आपला प्राण त्याग केला. संध्याकाळी दिवस मावळत असतात. म्हणून तर अयोध्या नगरी भयंकर दुःखी आहे. युधाजिता, वशिष्ठ महामुनींच्या सांगण्यावरून मी या कैकेयी देशाला आलो माझ्या भरत शत्रुघ्नाला घेऊन जाण्यासाठी. कारण भरताला न्यायचंय, भरताला राजगादीवर बसवायचंय. नंतरच दशरथ राजाचा अंत्यविधी होणार आहे. असं जेव्हा युधाजिताला सांगितलं
युधाजिताच्या डोळ्यात पाणी आलं. आपली बहीण इतकी वाईट वागते, कारण तिने सासरमध्ये असं वागावं की माहेरापर्यंत तिच्या कीर्तीचा सुगंध यावा, पण माहेरात तिची अपकीर्ती व्हावी असं कधी मुलीने नांदू नये, असं कधी सासरमध्ये वागू नये. तिनं चांगलं वागावं, खरं वागावं आणि बापाचं नाव कमवावं, कारण लेक नांदलेली ऐकायची आहे. युधाजिताला खूप वाईट वाटू लागलं आणि युधाजिताने सांगितलं, मी सुद्धा येतो, भरताला घेऊन येतो. म्हणून मामा आत आला आणि भरताकडे पाहतो तर भरताने त्या गादीवर असं मुंडकं डोकं ठेवून मुसमुसून रडतो आहे. काय झालं काही कळत नाही. पण युधाजित आला आणि युधाजिताने सांगितलं, भरता चल आता आपल्याला अयोध्येला जायचंय. अरे अयोध्येला? बघ सुमंत प्रधान आलाय घ्यायला. सुमंत प्रधान? अरे सुमंत प्रधान कसा आला घ्यायला? आता तर नक्कीच काहीतरी घडलेलं असेल. परत धावतच बाहेर आला आणि सुमंताला विचारू लागला, सुमंता काय झालं रे? सांग ना, काय झालं? अरे का आला एवढ्या रात्री? सुमंताने सांगितलं, काही नाही, कारण सुमंताला वशिष्ठ महामुनींनी सांगितलं होतं इथल्या कोणत्याच घटनेबद्दल भरताला सांगू नको. जर सांगितलं तर भरत तिकडेच प्राणत्याग करेल आणि भयंकर संकट येईल, म्हणून इथपर्यंत त्याला कसं बस बिना सांगता. म्हणून सांगितलं, अरे भरता तसं काहीच नाही, मी तर उगाच इकडे कुठेतरी गेलो होतो, रात्र झाली म्हणून असं वाटलं की तुम्हाला भेटून जावं. भरताने सांगितलं, नाही भेटून नाही, मला तुमच्या सोबत यायचंय. अरे काहीच हरकत नाही, येऊ शकतोस, पण आपण सकाळी जाऊ, कारण भरताचं उगाचच मन पाहण्यासाठी. भरताने सांगितलं, नाही आत्ताची आत्ता मला अयोध्येला यायचंय, आत्ताची आत्ता रथ हकल. आता तर सुमंत प्रधान रथ चालवण्यासाठी बसला. भरत आणि शत्रुघ्न रथात बसले आणि भरताचा मामा सुद्धा रथात बसला आणि आता सगळेजण अयोध्येच्या दिशेने येऊ लागले. येत असता भरत रस्त्याने सारखा विचारायचा, सांग सुमंता, का रे, का रथ तू एवढ्या रात्री आणला? आणि पण काहीतरी घडलेलंच असेल, त्याच्याशिवाय मला असं होत नाही, कारण मला सगळे अगोदर सगळे दृष्टांत होत आहेत, म्हणजे हे सगळं खरं असलं पाहिजे, जे घडलंय ते खरं असलं पाहिजे. सांग काय झालंय? पण सुमंताला सांगितलेलं होतं म्हणून सुमंत सांगू शकत नव्हता. आता तर पाहता पाहता पहाट झाली आणि पहाटेपर्यंत उजाडता उजाडता रथ अयोध्येत आला, अयोध्येच्या मुख्य द्वारावर आला आणि भरत रथातून खाली उतरला. खाली उतरून भरत इकडे तिकडे बघू लागला. अयोध्या एकदम सुन्न आहे, एकदम स्मशान शांतता त्या अयोध्या नगरीत आहे, कारण ज्या अयोध्या नगरीचा करता धरताच आज मृत्यूच्या मुखात आहे. जो अयोध्येचा चालक मालक तोच वनवासात आहे, तर अयोध्या कशी सुखी राहील? भरत म्हटलं, काय झालं काही कळत नाहीये. अयोध्येतले लोक पहाटेच उठतात, 4 वाजता उठतात, सगळे शरयूवरती स्नानाला जातात, स्नान करून आले की मंदिरात देवाला पाणी घालायला जातात, मंदिरात दर्शनाला जातात, भजन गाणारे लोक भुपाळी गातात, जे गवळी आहेत ते गाय दोहन करण्यासाठी जातात आणि सगळ्याच लोकांचं काम पहाटेच चालू होतं. सगळं अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद असतो, पण आज कोणीच काम करत नाही. पहाटेच गायीचं हंबरणं चालू होतं आपल्या वासराला पाजण्यासाठी. वासराला भूक लागते म्हणून ते सुद्धा हंबरत असतं आणि पशु पक्ष्यांची सुद्धा किलकिलाट चालू होतो. शरयूचा खळखळाट आवाज येतो, पण आज शरयू सुद्धा तिचाही आवाज येत नाही, पक्ष्यांचा कुठे आवाज येत नाही.
आणि गाईच वासराचा सुद्धा आवाज येत नाही, लहान लेकरू रडल्याला सुद्धा आवाज येत नाही, एवढी शांतता का झाली असावी? सुमंताने आतापर्यंत सांगितलं नाही, म्हणून मुख्य द्वारात उभा राहून भरत स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो आहे. तेवढ्यात कैकई समोरून आली, कारण कैकई रात्रभर वाट पाहत होती आणि आनंदाच्या भरात उद्या माझा सकाळी भरत येईल आणि भरत उद्या राजा होईल, मी राजमाता होईल. आता तर या अयोध्या नगरीमध्ये माझंच राज्य असेल. म्हणून कैकई आनंदाच्या भरात भरता समोर आली आणि भरताला सांगू लागली, भरता बाळा, अरे रात्रीचा प्रवास करून आला, खूप थकला असशील, चल बघू घरात जाऊन आराम कर, मी तुझ्यासाठी दूध आणते प्यायला. अरे भरत म्हटलं, आई अगं ही अयोध्या अशी का दिसते मला, आणि काय बिघडलंय या अयोध्येमध्ये, काय झालंय असं, आणि काय वाईट घडलंय अयोध्येत? कैकईने सांगितलं, भरता अरे काहीच वाईट घडलं नाही, अरे खूप काही वाईट घडणार होतं, पण मंथरा होती ना, या मंथरेमुळं सगळं काही व्यवस्थित झालं रे. भरत म्हटलं, आई काय झालं ग असं नेमकं, आणि काय होणार होतं? आईने सांगितलं, भरता अरे या अयोध्या नगरीचा राजा राम होणार होता, तुझ्या कपटी पित्याने तू इथं नसताना रामाचा राज्याभिषेक ठरवला होता, पण मला काही कळत नाही रे भरता, पण मंथरेने मला साथ दिली आणि मंथरेने असं केलं की मंथरेमुळं राम राजा होण्यापासून बाजूला झाला आणि मी राम वनवासाला पाठवून दिला. 14 वर्षापर्यंत रामाचा काहीच त्रास नाहीये. राम गेला म्हणून लक्ष्मण सुद्धा गेला, लक्ष्मण गेला म्हणून सीता सुद्धा गेली, म्हणजेच बिना औषधाची सगळेच निघून गेले, काहीच राहिलं नाही. आई तू काय बोलती असं, माझा रामदादा वनवासात गेला आणि तू एवढी शांततेत सांगते, काय करणार बाळा? अरे मला खूप आनंद होतो की मी 2 वरामध्ये एक राम वनवास मागितला आणि एक भरताला राजगादी मागितली. आई माते तू काय बोलती ग? अगं तू तर आई नाहीयेस, अगं देवापासून भक्ताला लांब करणं खूप मोठं पाप आहे ग. अगं तू कैकईच आहेस, खरोखर तू खरोखर पापिनी आहेस ग. म्हणून तर आज तुझ्यामुळे मी तुला वाईटच समजणार आहे, कारण तू काही चांगली नाहीयेस. म्हणून भरत सांगतो कैकईला, कैकई कैकई माता तू ना वैरिणी, माता तू ना वैरिणी, वनात भ्रात्या धाडिले सतू, स्वर्गी धाडिले तात, श्रीरामाचे वलकल देता, कानच जले हात, उभे न राई पल भर येते, उभे न राई पल भर येते, काळे कर जावणी, माता तुना वैरिणी. कैकई कैकई माता तुना वैरिणी, माता तुना वैरिणी. रघुरामचंद्र भगवान की जय. भरत सांगू लागला, माते अगं तू माता नाहीये, कैकई तू इतकी वाईट आहेस की माझ्या रामदादाला वनवासात पाठवलं, सीतामाईला वनवासात पाठवलं, माझा लक्ष्मण सुद्धा गेला, 14 वर्षासाठी पाठवलं, किती वाईट आहेस ग तू. म्हणून तर आज मी तुझा त्याग करतो आहे.
माता न भवती. अरे तुला वाटत असेल मी वाईट आहे, पण एक वेळेला पुत्र होईल, पण माता कधी कुमाता नसते. अरे मी तुझं हित केलंय, माता कधी लेकराचं अहित करत नसते. तुला वाटत असेल की दशरथ राजा तुला राजगादी देणार नाही, तर भरता, अरे त्यांचं तर काहीच त्रास राहिला नाही, कारण काल रात्री दशरथ राजाचा सुद्धा मृत्यू झाला. आता तर भरताला काय करावं तेच कळेना. भरताने अंग धरणीला टाकलं आणि मोठ्याने हंबरडा फोडला. पिताश्री, कारण आतापर्यंत कधीच मी कुठून आलो आणि माझे पिताश्री मला समोर घ्यायला आले नाही, असं कधीच घडलं नाही. पण कैकई, आज फक्त तुझ्यामुळे हे सगळं घडलंय ग. तूच माझ्या वडिलांना, माझ्या पिताश्रीला मरायला प्रवृत्त केलंस ग. माझा आधार गेला ग कैकई. त्या जगात माझं कुणी राहिलं नाही. पण तुला वाटत असेल मी राजगादी घेईल आणि मी तुला कधी आई म्हणेल. तू माझी आई नाहीये. आजपासून तू बैरीण आहेस, कारण तू जे केलंय ते जगातली कोणतीच आई करू शकणार नाही. असं वाईट तू केलंय ग. म्हणून तर प्रल्हादे पिता, विभीषणे बंधू आणि भरते माता निंदू केली. प्रल्हादाने सुद्धा जो आपल्या भक्ताच्या, देव भक्तांच्या मध्ये आड येतो त्याचा भक्त त्याग करतात. म्हणून भक्त ऐसे जाणार जिदेही उदास. ते स्वतःच्या देहावर उदास असतात, मग त्यांना बाकीच्यांचं काय घेणं असेल. अशा आई बापांचा त्याग केला तर पाप लागत नाही, असं शास्त्र सांगतंय. पण लोक म्हणतात कीर्तन करता, तुम्ही भजन करता, तुम्ही कथा करता. कोणत्याही कीर्तनकारांना लोक सहज बोलू शकतात की तुम्ही परमार्थिक आहात, मग आई बापांचा त्याग का करता. कारण आई बाप सुद्धा त्या मुलांना तेवढा त्रास देत असतात, कारण त्यांना संसार चांगले करणारे मुलं हवे असतात, त्यांना परमार्थ करणारे मुलं नको असतात. म्हणून तर जास्तीत जास्त कीर्तनकारांना त्रास होत असेल तर फक्त आपल्या घरच्या माणसापासून आणि आपल्या आई बापापासून. कारण सगळेच आई बाप वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, आणि सगळेच चांगले आहेत असंही म्हणायचं नाही. पण बऱ्याच कीर्तनकारांना मी त्यांच्या ऐकलेलं आहे त्यांची दुःख, तर त्यांना घरच्या माणसापासूनच जास्त त्रास आहे. कारण ते परमार्थ करतात, ते वाईट मार्गावर जाऊ शकत नाही, यांना उलटून बोलू शकत नाही, हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते त्यांना असं वाटतं किती त्रास दिला तरी याचा काहीच प्रतिक्रिया नसते. हा प्रतिक्रिया देऊ शकत नाही कारण हा कीर्तनकार आहे. पण त्याला कोण संकटातून सोडवणार आहे, त्याच्या मनाचा कोण विचार करणार आहे, आणि त्याच्या आई बापाला कोण समजावून सांगणार आहे की प्रल्हादाने सुद्धा आपल्या भजन न करू देणाऱ्या बापाचा त्याग केला, की त्या बापाने 14 प्रयोग त्याला मारण्यासाठी केले. भजन करतो म्हणून स्वतः भगवंताने त्याच्या बापाला मारलं तरी सुद्धा दुःख झालं नाही. विभीषण किती चांगला वागणारा होता, भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करणारा होता, रावणाला चांगल्या गोष्टी समजावून सांगत होता, आणि रावणाला त्याने कितीतरी गोष्टी समजावून सांगितल्या. रामाची सीता परत ते लंकेवरचं संकट जाईल, तर त्याच विभीषणाला जो चांगल्या गोष्टी सांगायला गेला त्यालाच लंकेच्या बाहेर काढला. ज्या दिवशी भगवत भक्ताला घराच्या बाहेर काढलं जातं त्या दिवशी संकट येण्याची वेळ झालेली असते. असं कोणी ताकदीचा उपयोग करू शकतो, पण ताकदीचा उपयोग जपून केला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण ताकद ही विनयाने शोभा देत असते, माराने नाही. आपल्याकडे ताकद आहे म्हणून आपण कुणालाही मारायचं नाही, कुणावर हात उचलायचा नाही. आणि भगवत भक्ताला त्रास देणाऱ्यांना भगवान त्याला खूप मोठी शिक्षा देत असतो. आणि ती शिक्षा म्हणजे रावणाने विभीषणाला घराच्या बाहेर काढला त्याच दिवशी भगवंताने, ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राकडे आला त्याच दिवशी भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाच्या आणि हनुमंताच्या हाताने विभीषणाचा राज्याभिषेक केला.
ते ठिकाण आजही आपण दक्षिण भारतात गेलो तर आपल्याला ते मंदिर बघायला भेटतं, ज्या ठिकाणी अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती, ज्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे की तूच या लंकेचा भावी राजा आहेस म्हणून, कारण रावणाला मी मारणार आहे. आणि ज्या दिवशी रावणाला मारलं, ज्याने भगवत भक्ताला बाहेर काढलं, त्याला रामाने स्वतः मारलं. पण मारल्यावर त्याच्या देहाला, त्याच्या चितेला अग्नी देण्यासाठी कुणी शिल्लक राहिलं नाही. त्याच्या मरणानंतर 13 दिवस दिवा लावायला सुद्धा कुणी शिल्लक राहिलं नाही. आणि अशा पापी देहाला विभीषण सुद्धा अग्निडाग द्यायला तयार नव्हता. पण रामाने उपदेश केला म्हणून त्याने अग्निडाग दिला. आपल्याला पुढे ते बघायला भेटणारच आहे सगळं कथा सविस्तर. पण जर भगवत भक्ताला त्रास दिला तर नक्कीच दुःख भोगावं लागतं. सुख तुम्ही सगळं मिळवू शकता, त्याच्या वाट्याचा हिस्साही घेऊ शकता, पण सुखाने तुम्हाला समाधान कधीच भेटणार नाहीये. कारण ज्याचा वाटा आहे त्याचं त्याला दिलंच पाहिजे असा नियम आहे. मग तर कोणत्याही भावाने कुणालाही मारून त्याचं हिस्सा बळकावला असता, पण बळकावणाऱ्यांचं कधी कडीला जात नाही असं शास्त्र सांगतंय. शास्त्रावर विश्वास ठेवा, ग्रंथावर विश्वास ठेवा. आणि आज भरताने आपल्या जन्मदात्या आईचा त्याग केला की तू माझी आई नाहीये, मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. का? कारण देव भक्तांच्या मध्ये आड आली. अशा आईचा त्याग केला तर पाप लागत नाहीये. कारण मुलं जर भजनाला जायला लागले, कीर्तनाला जायला लागले, जर आईबाप जाऊ नको म्हणत असतील, विरोध करत असतील, तर समजायचं यांचा त्याग केलेला बरा. आई बापाची सेवा करा, सेवा करा, सेवा करतातच. आणि त्यांनाच मजबूर केलं जातं सेवा करायला की ज्यांना आईबाप त्रास देतात. कारण आईबापांना सांभाळावं हा उपदेश करणारे खूप झाले जगात. सगळे सांगतात आईबापाची सेवा करा, पण एक दिवस मला तरी असं वाटतं आई बापाला सुद्धा सांगा की तुमचं कर्तव्य तुम्ही नीट निभावा म्हणून. आई बापाला सुद्धा सांगा की तुम्ही मुलांना सांभाळा म्हणून. कारण मुलं इतकी मोठी झालेली नाहीये की त्यांनी आई बाप सांभाळावेत म्हणून. अगोदर आपण मुलं कसे सांभाळायची हे स्वतः शिका, तेव्हा आपल्याला आपले मुलं नक्कीच सांभाळतील. कारण टाळी एका हाताने वाजत नाहीये. सगळ्या गोष्टींचा विचार करा. मुलांना उपदेश करून 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 लोकांनी कितीतरी पैसे कमवलेत, पण आई बापाला सुद्धा त्यांच्या कर्तव्य कर्माची जाणीव करून द्या. कारण माझ्याकडे असे जिवंत उदाहरणं आहेत की आईबाप मुलांना त्रास देतात, आईबाप मुलांना घराच्या बाहेर काढतात, आईबाप लेकरांचे हाल किती करतात. असे आईबाप सुद्धा सर्पिणीच्या बोक्याच्या जातीचे आईबाप सुद्धा या भारत देशात आहेत. म्हणून तर भारत सुखी नाहीये. म्हणून तर कचेरी कोर्टामध्ये आज कितीतरी वाद चालू आहेत आणि सगळ्या वकील लोकांचे पोट भरत आहेत. माड्यावर माड्या चाललेले आहेत. कशामुळे चाललेले आहेत? सगळा संपत्तीचा वाद या जगात चाललेला आहे. याच्याकडे पण लक्ष द्या. कीर्तनकारांनी नुसतं आईबापाची सेवा करा असं सांगू नका. सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सगळं अभ्यासून सगळ्या गोष्टी सांगा. कारण या तर कीर्तन सांगायच्या गोष्टी नाहीच आहेत. कारण पाहुणे ग्रंथन करावे. कीर्तन ग्रंथातल्या गोष्टी कीर्तनात सांगितल्या तर चांगलीच गोष्ट असते, बाकीच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगण्यापेक्षा. पण संस्कृती सांगता आहेत, सेवा धर्म सांगतायत, चांगलीच गोष्ट आहे. पण आई बापांनी सुद्धा लेकरांना सांभाळावं असं सुद्धा धर्म आहेच ना, असं सुद्धा कर्तव्य आहेच. आणि मुलांना परमार्थ करणाऱ्या मुलांना कधी त्रास देऊ नका. कारण जिवंतपणी तुम्हाला बिना परमार्थ करणारे मुलं सांभाळतील, पण तुमच्या मरणानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल तो फक्त परमार्थिक मुलामुळेच मिळेल. एवढं लक्षात ठेवा. म्हणून भरताने सुद्धा आईचा त्याग केला आणि सांगितलं, कैकई तू माता नव्हे, तू वैरीने, तू चांदाळी नाहीस, तू जा, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नको. बाजूला कैकईला झिडकारून टाकलं आणि समोर मंथरा दिसली. आणि आता मंथरेला इतकं मारायचं होतं, शत्रुघ्न तिच्यावर धावला. पण आता भरताचा क्रोध सुद्धा अनावर आहे. भरताने सांगितलं नाही, आता माझे वडील गेलेले आहेत, त्यामुळे मला कुणाला मारायचं नाही. भरत घाईघाईने आत गेला आणि जाऊन पाहतो तर
कैकईच्या महालामध्ये दशरथ राजा मृत्युमुखी पडलेला आहे. त्याच्या शवा शेजारी सुमित्रा आणि कौसल्य बसलेले आहेत. रात्र जागून काढलेली आहे आणि सकाळच्या प्रहरापर्यंत भरताची वाट पाहत आहेत. भरत आला, त्या महालाच्या द्वारावरती उभा राहिला आणि आत डोकावून बघितलं तर तिघेच जण आहेत, पण सगळे प्रेतवतच आहेत. एक तर प्रेतच आहे, पण दोन असलेल्या माता सुद्धा प्रेतासारख्याच त्या शवावरती पडून आहेत आणि दोघींच्या डोळ्यातून अश्रू घळघळत आहेत. भरताला दारात बघितलं. भरताने बघितलं या दोघी मातांना आणि पित्याला. तेव्हा मोठ्याने भरताने हंबरडा फोडला, पिताश्री, आम्हाला सोडून का गेला? दरवेळी मुख्य द्वारावरती मला घ्यायला यायचे. या भरताचा का त्याग केला की या भरताला घ्यायला तुम्ही द्वारावरती आज आले नाही? दरवेळी येणार, माझ्यासाठी खाऊ जपून, माझ्यासाठी वशिष्ठ महामुनींना काही काही गोष्टी सांगणारे, माझ्यासाठी खेळणी जपून ठेवणारे. आज मी खूप मोठा झालो का पिता की तुम्ही माझ्यासाठी खेळणी ठेवली नाही? मी कोणतं पाप केलं? कैकईच्या पोटी जन्म घेऊन मी खूप मोठं पाप केलं. आज माझा त्याग केला, मला येईपर्यंत जीवन राहिले नाही. आता माझ्यासोबत बोलू शकत नाहीत. धावत जाऊन भरताने पिताश्रीच्या अंगावरती, शवावरती धाड दिशी अंग टाकून दिलं आणि मोठ्याने रडू लागला. तेव्हा कौसल्य आईला सुद्धा खूप आधार वाटू लागला. कौसल्य आई सुद्धा रडू लागली, सुमित्रा रडू लागली. त्यावेळी कौसल्य आई समोर आली, भरताच्या खांद्यावरती हात आणि भरताला समजावू लागली, भरता, तूच शहाणा आहेस, आता तू सावर स्वतःला. त्यावेळी भरत आणखी रडतो आहे. कौसल्यने सांगितलं, भरता, आज जर तू स्वतःला नाही सावरलं, कारण तुझा राम दादा इथं नाहीये, लक्ष्मण इथं नाहीये, तूच आता इथं मोठा आहेस, असं दुःख व्यक्त करत बसू नको. सावध हो, तुला लगेच तयार व्हायचं आहे, कारण आधी तुझा राज्याभिषेक होईल, मगच तुझ्या पिताजीचा अंत्यविधी होईल. असं जेव्हा कौसल्यने सांगितलं तेव्हा भरताने आता पटकन असा उठून उभा राहिला आणि सांगितलं, आई, अजिबात नाव घेऊ नको राज्याभिषेकाचं. राज्याभिषेक होईल, पण भरताचा नाही, रामाचाच राज्याभिषेक होईल. कौसल्येला थोडा आधार येत होता, पण कौसल्येने सांगितलं, राम, भरता, आता शक्य नाही रे, आता तर कधी शक्य नाही. 14 वर्षापर्यंत माझा राम परत येणार नाही रे. भयंकर अंधार आहे रे माझ्या जीवनात. तूच राजा होणार आहेस. तू काही केलं तरी माझा राम परत येणार नाहीये. काय? नाही, मी स्वतः जाऊन त्याला घेऊन येईल. भरत सांगू लागला, आई, तू का ग असं वेडेपणा केला? तू का ग माझ्या दादाला जाऊ दिलं? जर माझा राम दादा जात नव्हता तर दशरथ राजाचा मृत्यू होत नव्हता. तू का केलं असं? आणि का माझ्या दादाला जाऊ दिलं? का अडवलं नाही तू त्याला? त्यावेळी कौसल्यने सांगितलं, त्याला अडवून काय उपयोग आहे? तो तर धर्माचं पालन करणारा आहे. मग कैकई तुझ्यापेक्षा मोठी नव्हती आई. कैकई लहान होती. तू कैकईला समजावून सांगू शकत होती. त्यावेळी कौसल्यने सांगितलं, भरता, खूप सांगितलं रे. अरे, मी तिला खूप सांगितलं की मी तिला कितीतरी प्रयत्नाने सांगत होते की धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम कैकई, धाडू नको वनी राम. राम विन मज करमत नाही, राम विन मज करमत नाही,
सुचत नाही काम कैकई धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम, कैकई धाडू नको वनी राम. अरे राम थोडासा इकडं तिकडं गेला तरी सुद्धा मला करमत नाही. मी तिला सांगत होते पण ती ऐकत नव्हती, म्हणून मी तिला सांगत होते. राम विन जीव व्याकुळ होतो, राम विन जीव व्याकुळ होतो, सुचत नाही काम कैकई धाडू नको वनी राम. या गोष्टीने कैकई ऐकणारी नव्हती, म्हणून तर शेवटी मी कैकईला सांगितलं, हात जोडिते पदर पसरिते, हात जोडिते पदर पसरिते, माझा तो विसराम कैकई धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम, कैकई धाडू नको वनी राम. तिला सांगत होते की मी हात जोडिते पदर पसरिते, पण कैकईने कशाने ऐकलं नाही. पण भरता माझा राम खूप कोमल आहे रे, म्हणून तर भरताला सांगू लागले. म्हणे भरतासी कौसल्या जननी, माझा राम गेला वनी, भरता राम गेला वनी, नाही माखिला रघुचा माथा, नाही कडेवर घेतला पुरता, हुर हुर वाटे जीवा भरता, राम गेला वना, भरता राम गेला वना. श्याम सुंदर सुकुमार बाई, खडे कंकर रुततील पायी, कैसी कैकईला दयाली नाही, राम गेला वना, भरता राम गेला वना. राम वियोगे दशरथ पडले धरणी, प्राण सोडिला कैकई सदनी, दास वेडा वंदे चरणी, राम गेला वना, भरता राम गेला वना. कौसल्याई सांगू लागली भरता, अरे मला काहीच कळलं नाही रे, अरे मी नुसती बावरल्यासारखी झाले रे, अरे मला काही सुचत नव्हतं रे. राम जेव्हा चालला तेव्हा मी माझ्या रामाचा माथा कधी माखवला नाही रे, कारण मला कळलंच नाही. एवढ्या घाईत मला काही सुचलं नाही की माझ्या रामाच्या माथ्याला तेल घालावं म्हणून, कारण तो त्याला ऊन लागेल. मी कडेवर कधी घेतला नाही, कारण तो कैकई जवळच राहायचा. खूप प्रेम करणारी कैकई होती, स्वतःच्या मुलाला कधी जवळ ठेवलं नाही तिने, रामाला जवळ ठेवलं. पण काय झालं तिला काही कळत नाही रे भरता, म्हणून तर खूप हुरहुर वाटते रे. पण सांगू लागली भरता, माझा राम किती कोमल आहे रे, एवढा सुकुमार आहे की त्या सुकुमारपणामुळे त्याच्या पायामध्ये खडे कंकर रुततील रे. काय करावं काही कळत नाहीये. आणि राम गेल्यामुळेच तर या अयोध्येमध्ये, या कैकईच्या महालामध्ये दशरथ राजाने अंग धरणीला टाकलं आणि आपला प्राण त्याग केला. म्हणून भरता भयंकर मोठं संकट आलंय, कुणी आधार राहिला नाही रे जीवाला. भरताने सांगितलं, काळजी करू नको, आपण आत्ताची आत्ता जाऊ, मी लगेच तयारी करतो, रामाकडे जायचं आणि दादाला परत घेऊन यायचं. वशिष्ठ महामुनी आले
आणि वशिष्ठ महामुनीने सांगितलं, भरता तसं करता येणार नाही, आपल्याला तुझा राज्याभिषेक करावा लागेल, तरच दशरथ राजाचा आपल्याला अंत्यविधी करता येईल. जर अंत्यविधी नाही केला तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि असं शिव आपण किती दिवस ठेवणार आहोत? भरताने सांगितलं, नाही, माझ्यावर सगळं आहे ना, मग मी सगळं करतो. त्याने मोठी अशी एक तेलाची कढई बोलावली आणि तेल गच्च भरलेल्या कढईमध्ये दशरथ राजाचा देह ठेवला की तो खराब होणार नाही म्हणून तेलाच्या कढईमध्ये तो देह ठेवला, प्रेत ठेवलं. आणि भरताने सांगितलं, आता मी निघतो. शत्रुघ्न म्हटला, मी सुद्धा येतो. कौसल्या म्हटली, अरे भरता, मलाही घेऊन चल. वशिष्ठ महामुनीने सांगितलं, मी सुद्धा येतो. त्या ठिकाणी जनक राजा सुद्धा आलेला होता की आपली मुलगी वनवासाला गेलेली कळली म्हणून जनक राजा आलेला होता. अरे मलाच तरी माझ्या मुलीला भेटायला मिळेल, कारण राजाची मुलगी आहे, राजाची सून आहे आणि राजाची पत्नी आहे. म्हणून जनक राजा सुद्धा आलेला होता. सुमित्रा, कौसल्या, अयोध्येतले काही लोक सुद्धा निघाले. भरताने रथ जुंपला, सुमंत प्रधान निघाला. रथ, घोडे, हत्ती, पायदळ, घोडदळ सगळेजण निघाले आणि राम ज्या दिशेने गेला त्या दिशेने जाऊ लागले. पण जात असता कैकई निघाली आणि भरताकडे गेली. कैकईच्या मनात आलं की आता मी रामाला सगळ्यांच्या समोर सांगू शकते की काय घडलंय नेमकं आणि का मी रामाला वनवासात पाठवलं, का मी भरताला उशिरा बोलावलं हे सगळं, आणि का दशरथ राजाचा पुत्र विरहाच्या शोकात मृत्यू झाला, हे सगळे कारण मला जगाच्या समोर आणायचे आहे. कारण माझ्यावरचा कलंक मला पुसून टाकायचा आहे. म्हणून कैकई भरताला विचारू लागली, भरता, मी येऊ का रे रामाकडे? भरत म्हटला, अरे आता कशाला येते? अगोदर इथून पाठवून दिलं, आता परत का येते आहे? पण भूत भविष्य वर्तमान जाणणारे वशिष्ठ महामुनीने सांगितलं, भरता येऊ दे तिला, येऊ दे म्हटले. आणि आता सगळेजण निघाले. चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघाले. तमसा नदी पार केली, गंगेच्या तीरावरती आले. निषाद राजाने बघितलं की अयोध्येचा ध्वज आहे म्हणून निषाद राज त्यांनी सेवकांना सांगितलं. निषाद राजाने, कारण तो जंगलातला राजा होता, सगळ्या सेवकांना सांगितलं, रे चला पटपट युद्धाला, शस्त्र घेऊन या, कारण भरत आलेला आहे. भरत युद्ध करण्यासाठी आलेला असावा, तो रामाला मारण्यासाठी आलेला असावा. म्हणून भरत रामाला मारायला निघालेला असावा. त्यासाठीच तर आता आपण सगळेजण गेलो पाहिजे आणि भरताला इथंच मारलं पाहिजे म्हणून युद्ध करायला निघाले. पण त्यांच्या मधल्या एका वृद्ध माणसाच्या उजवा डोळा आणि डावी भूज फडफडू लागली असं रामायणामध्ये वर्णन आहे. त्यावेळी त्याने सांगितलं, रे शुभ घडी आहे, अशुभ नाहीये, युद्ध करू नका. आधी त्याला विचारा कुठं चाललाय म्हणून. निषादराज पुढे गेला आणि विचारलं, पण धनुष्याला बाण लावलेला होता. भरत रथातून खाली उतरला आणि गुडघे टेकून त्या निषाद राजाला सांगू लागला, खरंच मला बाण मारा, मला मारून टाका. अरे मी जगण्याच्या योग्यतेचा नाहीये, कारण माझ्यामुळे माझ्या आईने माझ्या मोहामुळे, पुत्र मोहामुळे तिने दशरथ राजाला मातीत घातलं, तिने माझ्या रामदादाला वनवासात पाठवलं, म्हणून मी अपराधी आहे, मारा मला. निषाद राजाने सांगितलं, रे भरता तू नेमकं कुठं निघालास? सांगितलं, मी रामाला परत आणायला निघालो. आता तर निषाद राजाने केवटाकडून सगळ्यांना गंगा पार करून दिलं. गंगा पार करून आता पुन्हा रथामध्ये बसून भरद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. तिथून अत्री ऋषींच्या आश्रमात गेले आणि आता चित्रकूट पर्वतावर जिथे भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई राहत होते. सकाळचा प्रहर होता. सीतामाई आणि प्रभू रामचंद्र
बाहेर एका दगडावर बसलेले आहेत आणि लक्ष्मण हातामध्ये धनुष्य बाण घेऊन पहारा करतो आहे. राम लक्ष्मणाच्या संरक्षणासाठीच लक्ष्मण गेला होता, राम सीतेच्या, म्हणून लक्ष्मण पहारा करतो आहे. तेवढ्यात लांबून असा ध्वज चमकू लागला आणि ध्वज दिसल्याबरोबर लक्ष्मण म्हटलं, दादा अरे हे काय आहे? रामाने सांगितलं, अरे हा तर अयोध्येचा ध्वज आहे, पण इकडं कसा? सांगितलं, हा भरत आला असावा आणि तो आपल्यासोबत युद्ध करायला कैकेयीने पाठवलेला असावा, म्हणून लक्ष्मणाने सांगितलं असाच बाण सोडतो. रामाने सुद्धा धनुष्याला बाण लावला, पण रामाने सांगितलं, लक्ष्मणा असाच बाण सोडू नको, थोडा विचार कर. अरे तू कशासाठी आला? तू शरणही आला असेल, तो आपल्याला परत न्यायला म्हणून सुद्धा आलेला असेल. आपण त्याचा विचार अगोदर जाणला पाहिजे, कारण नंतर पश्चाताप करायची वेळ नको. म्हणून भरत समोर आला. लक्ष्मणाने जो धनुष्याला बाण लावलेला आहे, भरत पुन्हा रथातून खाली उतरला आणि प्रभूंच्या लक्ष्मणाच्या समोर आता लोटांगण घालू लागला आणि मोठ्याने रडू लागला, दादा लक्ष्मणा, अरे मला खरंच मारून टाका. तुम्ही धनुष्याला बाण लावलाय ना, अरे त्या बाणाने माझा प्राण घ्या, कारण मी जगण्याच्या योग्यतेचा नाहीये. तेव्हा प्रभू रामचंद्र पुढे गेले, भरताला उचलून घेतलं आणि उठून उभं केल्यावर भरताने प्रभूंना कडकडून मिठी मारले आणि सांगितलं, भरताने, दादा मला न विचारताच आला? अरे ही चांडाळणीने तुला वनवासात पाठवला, तिचं ऐकून तू आला, पण तुझ्या विरहाने अयोध्या सगळी दुःखी आहे आणि मी सुद्धा खूप दुःखी आहे. या कोमलशा सीतामाईला घेऊन आला, लक्ष्मणाला घेऊन आला, आता तू अजिबात वनवासात यायचं नाही, आत्ताची आता परत मागे यायचं. रामाने सांगितलं, जमणार नाही, पिताश्रीचं वचन आहे 14 वर्षे वनवासात जायचं, आईचं वचन आहे, म्हणून तर मी परत येऊ शकत नाही. त्यावेळी भरताने सांगितलं, नाही तुला यावंच लागणार आहे. जेव्हा भरत सांगतो आहे तेव्हा प्रभूंनी भरताला सांगितलं, काळजी करू नको, वाईट मनाला वाटून घेऊ नको, कारण या सगळ्या गोष्टी मनुष्याचं जीवन प्रारब्धाच्या अधीन असतं, कारण प्रारब्धाशिवाय कोणत्याच गोष्टी घडत नसतात, म्हणून हे सगळं प्रारब्ध आहे. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, काय कैकेयी ना दोषी नवे दोष तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भरताला रामाने सांगितलं, अरे काळजी करू नको, ह्याच्यामध्ये कैकेयीचा दोष नाही किंवा दशरथ राजाचा दोष नाहीये, तर हा माझ्या पूर्व संचिताचा खेळ आहे आणि योग्य वेळ आल्यावर रामाचं पूर्व संचित काय आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगितलं जाईल. म्हणून आता प्रभू रामचंद्र भरताला समजावता आता भरत त्याच्याशी बोलता बोलता शत्रुघ्न समोर दिसला, शत्रुघ्नासोबत बोलले, शत्रुघ्नाचं सुद्धा सांत्वन केलं आणि समोर कैकेयी दिसली, कौसल्य दिसली, सुमित्रा दिसली, वशिष्ठ महामुनी दिसले, जनक महाराज दिसले, पण माझे पिताश्री दशरथ महाराज दिसत नाहीये. म्हणून भरताला विचारलं, अरे
सगळ्यांना घेऊन आलास, पण माझ्या पिताश्रीला का नाही आणलं रे? पिताश्रीला का नाही आणलं म्हटल्यावर भरताने पुन्हा मोठ्याने हंबरडा फोडला आणि सांगितलं, दादा, अरे मरणारा व्यक्ती कधी चालत असतो का? गेलेला व्यक्ती कधी परत येत असतो का? काय? तात गेली माया गेली भरता पोरका, तात गेली माया गेली भरता पोरका, मागणे ते रामा फुल्या त्या पादुका, मागणे ते रामा फुल्या त्या पादुका, पादुका या स्थापितो मी दशरथाच्या आसनी, याच देवी राज्य करता कौसल्याच्या शासनी, याच देवी राज्य करता कौसल्याच्या शासनी, चरण चिन्हे पूजूनी साधितो मी सार्थका, साधितो मी सार्थका, मागणे ते करामा फुल्या त्या पादुका, मागणे ते करामा फुल्या त्या पादुका. भरत आता ढसढसा रडू लागला आणि भरताने आपले पिताश्री आपल्याला सोडून भरत खूप पोरका झाला, खरा वनवासी भरत झाला. सगळ्या बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तसंच तर ऋणत तृणत रानो माळा पांगत असे, अशी परिस्थिती झाली रे. या सगळ्या घराचा एवढा विस्कळीतपणा झाला की 4 भाऊ 4 ठिकाणी आणि बाप स्वर्गाला निघून गेला. याच्यापेक्षा दुःख या जगातलं कोणतं असेल रे? पिताश्रीच्या मरणाची वार्ता ऐकली आणि आता रामाच्या डोळ्यात अश्रू आले, कारण बाप म्हणजे जीवनामधला खूप मोठा आधार असतो. नुसता दारात पडून का असेना, काही का काम ना करेना, पण खूप मोठा आधार असतो. पण आज रामाच्या जीवनातला तो आधार गेला आणि प्रभू आता ढसढसा रडू लागले. पण रडता रडता प्रभूंनी स्वतःला सावरलं की मी जर इतकं रडलो तर माझ्या आईंना कोण सावरेल, माझ्या लहान्या भावांना कोण सावरेल? मोठ्या माणसाला नाही जास्त रडता येत. म्हणून प्रभूंनी स्वतःला सावरलं आणि आता कौसल्या आईकडे पाहतात, सुमित्रेकडे पाहतात, कारण यांच्या अंगावर सगळ्यांनी पांढरे वस्त्र घातलेले होते. विधवा स्त्रीने पांढरे वस्त्र घालायचे असं शास्त्र होतं आणि शास्त्र आहे. म्हणून त्या सगळ्यांचे पांढरे वस्त्र बघितले आणि राम आता अगोदर कोणाला विचारणार, कारण भरताने तिला खूप सुशेण दिले. अशी कैकई आणि तिच्याकडे प्रभू रामचंद्र गेले. जन्मदात्या आईला अगोदर विचारलं नाही, पण जिने वनवास दिला तिच्या जवळ गेले आणि त्या कैकईला विचारू लागले, माते काय घडलं ग हे सगळं? आता कैकईच्या डोळ्यात अश्रू आले आणि कैकई रडू लागली. लोक म्हणू लागले, बघा कशी नाटकं करती, अगोदर वनवासात पाठवलं आणि आता खोटं खोटं रडती. पण कैकईने सांगितलं, रामा मला माझ्यावरचा कलंक पुसायचा आहे. मी कोणतंच पाप केलेलं नाहीये, जे केलंय ते मी धर्माचं पालन केलेलं आहे, पण सगळ्या लोकांनी मला दोष दिला रे. म्हणून तर कैकईने सगळ्या समाजा देखत रामाला सांगते आहे, बाळ गेला माय बापासाठी, शाप लागे दशरथ पाठी, गुप्त रहस्य नकळे कुणा, जाऊ नको रे वना, रामा
वचनासाठी आलास, पण का वचन? तर तुझ्या पित्याला शाप होता. मला सगळ्या गोष्टी आता सविस्तर सांगायच्या आहेत. हे गुप्त रहस्य कुणालाच माहिती नाही, फक्त मला एकटीला माहिती आहे, आणि ते मी फक्त मंथरेला सांगितलं होतं. म्हणून तर मंथरेने सांगितलं होतं, काळजी करू नको, वेळ आल्यावर मी तुला मदत करीन. मग पण या समाजाला काय माहिती रे रामा? आज मला खरं सांगू दे सगळं. जेव्हा कैकई बोलत होती, बाकीचे लोक म्हटले, अरे अरे काय बोलती? पण रामाने सांगितलं, सगळ्यांनी शांत बसा, जे खरं आहे तेच कैकई बोलणार आहे. म्हणून तर कैकई सांगू लागली, दोष देती जन सारे मला, जन दोष देती जन सारे मला, काय केला होता मी गुन्हा, काय केला होता मी गुन्हा, कैसे बोलू जाऊ नको वना, कैसे बोलू जाऊ नको वना, जाऊ नको रे वना, रामा जाऊ नको रे वना. लोक सगळे मला दोष देतात, पण मी असं काहीच गुन्हा केलेला नाहीये की ज्या गुन्ह्यामुळे लोक मला दोष देतील. पण वनात जाऊ नको असं सुद्धा मी म्हणू शकत नाही, कारण ते विधी लिखित असेल, पण त्याचं रहस्य फक्त मलाच माहितीये, रामालाच माहितीये, मंथरेला माहितीये, पण दशरथ राजाला माहिती असून त्याच्या ध्यानात नाहीये. ही गोष्ट महत्वाची आहे. आज आपल्याला कैकईचा कलंक पुसवायचा आहे. कैकई सांगू लागली, बाळ माझा झाला वनवासी, बाळ माझा झाला वनवासी, दुःखी सारे अयोध्यावासी, दुःखी जा सारे अयोध्यावासी, हर्ष होतो कैकई मानसी, जाऊ नको रे वना, रामा जाऊ नको रे वना. कैकई सांगू लागली, मला आनंद होतोय आणि लोकांना दुःख होतंय, हे सगळं उघड दिसतंय, पण खरं ते नाही रे रामा. कैकई बोले रघुरायासी, 14 वर्ष वना जायासी, रघुकुल रीती नीती आपणायासी, होसी जनात तू कुलभूषणा, जाऊ नको रे वना, रामा जाऊ नको रे वना. कैकई सांगू लागली, ज्या दिवशी दशरथ राजाकडून श्रावणाच्या आई बापाचा मृत्यू झाला, श्रावणाचा मृत्यू झाला आणि श्रावण बाळाचे आई बाप श्रावण बाळाच्या विरहामध्ये आणि पुत्र विरहाच्या शोकाने त्यांचा मृत्यू होतो आहे, म्हणून श्रावण बाळाच्या आई बापाने दशरथ राजाला शाप दिला होता, पुत्र विरहाच्या शोकाने मरशील. दशरथ राजाला आनंद झाला होता की मला पुत्र नक्की होणार आहे, त्यांच्या विरहाच्या शोकाने मरशील याचा अर्थ दशरथ राजाला कळला नव्हता. पण जेव्हा तिकडून दशरथ राजा पहिल्यांदा आला होता, आपण हे मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा तो आला तो कैकईच्या महाली आणि सांगितलं, अशी अशी घटना घडली, माझ्याकडून 3 दुर्बलांचा मृत्यू झाला आणि माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं, त्यांनी मला शाप दिला, पुत्र विरहाच्या शोकाने मरशील. कैकईने सांगितलं. दशरथ राजाला काहीच बोलली नाही, कारण सगळ्या गोष्टी पुरुष माणसाला सांगायच्या नसतात. काही गोष्टींवर आपणच माता भगिनींनीच घरातल्या घरात इकडचे तिकडचे काही उपचार करायचे असतात. काही गोष्टीवर पुरुष माणसाचा विश्वास नसतो, पण त्या खऱ्या असतात. म्हणून तर ही गोष्ट फक्त मंथरेला सांगितली, कारण मंथरा म्हणजे भगवंताची अति प्रिय भक्त आहे.
की तिने दासीचा वाटा उचलला. मंथरा म्हणजे सामान्य नाहीये. मंथरेने मागच्या जन्मामध्ये म्हणजेच सत्ययुगामध्ये मंथरा प्रल्हादाच्या त्या दरबारामध्ये मंथरा पद्मिनी नावाची दासी होती. त्रेतायुगामध्ये रामाच्या दरबारामध्ये मंथरा नावाची दासी आहे. द्वापार युगामध्ये तीच कृष्णाच्या त्या मथुरेमध्ये कुब्जा नावाची दासी आहे. आणि कलियुगामध्ये भगवान पंढरीनाथांच्या दरबारामध्ये तीच जनाबाई नावाची दासी आहे. अशी मंथरा आहे, सामान्य नाहीये. तिने सांगितलं, काळजी करू नको, योग्य वेळ आल्यावर मी तुला सहकार्य करेल. त्या वेळेची आम्ही वाट पाहत होतो. आणि योग्य वेळ आली ती म्हणजेच भरत शत्रुघ्न मामाच्या गावी गेले. रामाचा राज्याभिषेक ठरवला. दशरथ राजाच्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आम्हाला कळत होती. आणि ती माहिती असल्यामुळेच तर आम्ही ठरवलं दोघींनी की राम लक्ष्मणाला लांब पाठवायचं. रामाला पाठवलं की लक्ष्मण जाणारच. मग चार मुलापैकी एकही तर राहणार नाही. म्हणजेच दशरथाचा मृत्यू पुत्र विरहाच्या शोकाने होईल. जर राम पुन्हा त्याच्या मामाच्या घरी पाठवला असता, पण दशरथाला माहितीये राम परत येईल. पण जर वनवासात पाठवला तर वनवासात जर तो चित्रकूटावर आला तर सुखी राहील. पण दंडकारण्यात पाठवला तर राम परत येण्याची चान्सेस कमी आहेत, शक्यता कमी आहे असं दशरथाला वाटेल. आणि दशरथ पुत्र विरहाच्या शोकाने, रामाच्या विरहाच्या शोकाने प्राणत्याग करील. आणि कैकेयीने खूप मोठा त्याग केला. लोक मला दोष देतील कारण मला साधूचा शाप आहे. तो आपण मागच्या वर्षी बघितला, कैकेयीच्या मागच्या जन्माची कथा बघितली तेव्हा की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुला कलंक लागेल, तू किती चांगलं वागली तरी. म्हणून मी खूप चांगली वागले तरी कलंक मलाच लागला. सगळ्यांनी दोष मलाच दिला आणि लोकांनी सुद्धा तिलाच दोष दिला. पण कैकेयी सारखी चांगली स्त्री या जगात दुसरी नाहीच आहे की जिच्यामुळे राम आपल्याला बघायला मिळाला. नाहीतर अगोदर रामाला मारावं लागत होता, अगोदर 4 भावांना मारावं लागत होतं. तेव्हा दशरथ राजाचा मृत्यू होत होता पुत्र विरहाच्या शोकाने. पण इथे 4 मुलं लांब बाजूला केले ते कैकेयीने केले. कारण दशरथ राजाचा मृत्यू अटळ होता. स्वतःच विधवापण स्वीकारलं. पण तरुण सुना विधवा होण्यापासून वाचवणारी ती महान कैकेयी आहे. पण लोक तिचा घेण्यान देण्याचा द्वेष करतात. आपलं काही तिने वाईट केलंय का? कुणाचं घर जाळलंय का? कुणाचा बांध कोरलाय का? तिला कुणाला त्रास दिला म्हणून आपण तिचा द्वेष करायचा? उगाच आपण तिचा द्वेष करतो. कुणी कैकेयी नाव आपल्या मुलीचं ठेवत सुद्धा नाही. कौसल्या सुमित्रा ठेवतात पण कैकेयी ठेवत नाही. अरे कैकेयी सारखी पुण्यवान स्त्री आणि मंथरी सारखी पुण्यवान स्त्री जगात दुसरी नाही. म्हणून कैकेयीचा दोष निघून गेला. सगळ्यांना गैरसमज आता सगळ्यांचा दूर झाला. सगळ्यांच्या लक्षात आलं की कैकेयी चांगली आहे. दशरथ राजाच्या मृत्यूसाठी तिने एवढं सगळं केलं तर काही हरकत नाही. आता सुमित्रा आईला भेटले, कौसल्य आईला भेटले. प्रभू रामचंद्र वशिष्ठ महामुनींना वंदन केलं. आणि जनक राजा आपल्या सासऱ्यांना सुद्धा, कारण जिला मी खूप सुखात ठेवीन असं वचन देणारा जावई आज आपल्या मुलीला वनवासात घेऊन आलाय. म्हणून रामाला वाईट वाटत होतं. पण जनकाने सांगितलं, रामा काळजी करू नको आणि वाईट वाटून घेऊ नको. माझी मुलगी काही तशी नाहीये की दुःख आल्यावर नवऱ्याला सोडून देणारी. दुःखात खरं सहकार्य करणारी माझी मुलगी सीता आहे. काळजी करू नको, मला अजिबात वाईट वाटत नाहीये. कारण माझ्या मुलीने सासरच्यांना सुख द्यावं, आपल्या पतीला सुख द्यावं, ह्याच्यापेक्षा मला कोणतं सुख असेल. म्हणून तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मुलगी जे 2 कुळाचा उद्धार करते की मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी. 2 कुळाचा उद्धार फक्त मुलगीच करू शकते. म्हणून तर मला आनंद आहे असं जनकाने सांगितलं. आता प्रभूंनी सांगितलं, भरता परत जा तू.
पिताश्रीचा अंत्यविधी करा आणि तू गादीवर बस. भरताने आता प्रभूंना पादुका मागितल्या होत्या की माय गेली तात गेले, भरत झाला पोरका आणि मागणे हे एक रामा, द्या आपुल्या पादुका. तुमच्या चरण पादुका द्या. त्याच त्या दशरथ राजाच्या सिंहासनावरती आणि कौशल्याच्या शासनावरती मी तिच्या स्थापित करतो आणि मी नंदीग्रामामध्ये राहील, अयोध्येत राहणार नाही. शत्रुघ्न आणि सुमंत राज्य कारभार चालवतील आणि प्रभूंच्या वचनानुसार, कारण प्रभूंनी काही गोष्टी अशा समजावून सांगितल्या होत्या की 14 वर्ष मला जावंच लागणार आहे आणि तुला सुद्धा माझ्या विरहात राहावंच लागणार आहे. मी सगळे माझे अवतार कार्य करून येतो, तोपर्यंत अयोध्येत राहा, सगळेजण सुखात राहा, सगळेजण देवाचं भजन करा. सगळ्यांना सांगून प्रभूंनी सगळ्यांना परत पाठवून दिलं आणि प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई आता सगळ्यांना निरोप देऊ लागले. सगळ्यांनी आता रथ घोडे सगळं काही आता परत मागे फिरवलं. भरत प्रभूंच्या चरण पादुका डोक्यावरती घेऊन अयोध्येला आला. त्या चरण पादुकांचा राज्याभिषेक केला आणि त्या दशरथाच्या आसनावरती स्थापन केल्या. नंतर दशरथ राजाचा अंत्यविधी केला आणि भगवान प्रभू रामचंद्राने इकडं चित्रकूटावर राहता राहता फाल्गू नावाच्या नदीवरती दशरथ राजाचं पिंडदान केलं. आणि आता सर्वजण अयोध्येमध्ये 14 वर्षापर्यंत रामाची वाट पाहत आहेत, रामाचं भजन करून. आणि आता सगळ्यांच्या मनामधला गैरसमज गेलेला आहे. भरत नंदीग्रामामध्ये शरयू नदीच्या तीरावरती त्याने छोटीशी कुटिया बांधली आणि त्या ठिकाणी राहू लागला वनवासी वेशामध्ये. सर्वजण बाकीचे अयोध्येत राहतात, पण रामाच्या विरहामध्ये भगवंताचं भजन करीत त्यांचं जीवन कार्य चालू आहे. आणि इकडे प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावरती 6 महिने राहिले आणि 6 महिने राहिल्यानंतर काही तिथे साधू ऋषी मुनींची काही कुजबूज चालू झाले आणि मग त्यांनी जाबाली नावाच्या ऋषींना आपली जी समस्या आहे ती त्यांना सांगितली आणि प्रभू रामचंद्रापर्यंत तुम्ही जा. आता जाबाली ऋषी पुढे येतील, ही सगळी कथा उद्या होणार आहे. नंतर पुढे प्रभू रामचंद्र त्या चित्रकूट पर्वताचा, कारण ते चित्रकूट पर्वत किती मोठा आहे, केवढा पवित्र आहे, हे सगळे त्यासाठी आपल्याला तुलसीदास महाराजांची कथा बघायची आहे. सुंदर अशी कथा आपण पुढे पाहणार आहोत. आणि प्रभू रामचंद्र या चित्रकूट पर्वतावरून पुढे कसा प्रवास करतील हे आपण आपल्या वेळेनुसार पुढे पाहणार आहोत. तर आजची कथा आपली याच ठिकाणी विश्राम घेत आहे, म्हणून आपण इथेच थांबू. तर हनुमानजीला विदाई द्या. आता आरती होईल, आरतीचे यजमान चला. आणि आता आपली कथा याच ठिकाणी थांबत आहे, म्हणून प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय, कैलासपति भगवान की जय, नर्मदा मैया की जय.